संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेले विष्णू चाटे यांची ही गाडी आता केज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. म्हणजे मी तुम्हाला दोन गाड्या इथे दाखवतोय ज्या केज पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांच्या ताब्यात आहेत. अलीकडची जी स्कॉर्पिओ गाडी आहे ती गाडी वाल्मिक कराड यांना घेऊन आलेली आहे CID ऑफिसमध्ये. त्याला लागून पलीकडे आपल्याला पांढरं कव्हर टाकलेली जी गाडी दिसते आहे ती गाडी विष्णू चाटे याची आहे आणि विष्णू चाटेची गाडीसुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. त्याच्या बाजूला अगदी तुम्ही समोर बघताय काळी स्कॉर्पिओ, ती जी आहे ती स्कॉर्पिओ सुदर्शन घुले वापरत असलेली स्कॉर्पिओ आणि या गुन्ह्यामध्ये ज्या गाडीचा वापर झाला ती स्कॉर्पिओ आहे, काळी स्कॉर्पिओ, जी आपल्याला टोल नाक्यावर सुद्धा CCTV मध्ये दिसते. ज्यावेळी मुवमेंट घडली होती, संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं, त्यावेळी संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर जी गाडी आपल्याला दिसते ती काळी स्कॉर्पिओ आहे जी आपल्याला दिसते इथे. अशा या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या सगळ्या गाड्या केज पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. याचा तपास जरी CID करत असली तरी आता या गाड्या केज पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत. अर्थात त्या लॉकमध्ये आहेत पण त्या झाकून ठेवलेल्या आहेत. एकूणच उद्या संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण होणार आहे. या 1 महिन्यामध्ये केज पोलिसांनी जे काही काम केलं आहे, विशेषतः जे काही पुरावे आहेत ते हस्तगत करण्याचा प्रयत्न केज पोलिसांकडनं होताना पाहायला मिळते. त्याचाच भाग एक म्हणजे आपण बघतोय की ज्या ज्या आरोपींनी वापरलेल्या गाड्या आहेत त्या आता केज पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. गोविंद शेळके, ABP माझा, केज, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.